जाणार तर चौघ आणि येणार पण चौघ. चल बरं माझं नाडा तुझ्या पायाला बांधू का? नमस्कार मंडळी, स्वागत आहे नाईट ब्लॉग. हिरेश हाय म्हण. हाय हाय हाय. आवाज आला का तुला? हिरे पैशात का पाव घेतला असतो एकारीच असतो दुसऱ्याला. मला पेट्रोल भरायला पैसे नाहीत रे. आता का म्हणतो आदित्य? निवांत भाव. तू तुझा व्हिडिओ टाकू का? हेच हो. असं का दिसीच नाही घालाला. अरे हिरेश तू खात नाही. प्रायव्हेट टाकतो. बरं हिरेश प्रायव्हेट देणार आहे. खाल्लेलं सगळ्यांना पचव. हिरेश प्रायव्हेट दे. तेल लावलंय. ए हिरेश प्रायव्हेट द्यायला म्हणता. अरे महादेव. आता हे टाकतो. नाही कामगारने बसून. कामगार कोण सांगते? ए मी म्हणलो कोण बसवायला सांगितलं म्हणलो का? कोण बसवलंय? उत्तर दे. मी 7 करू. घालते बाबा. गाळाला बांधून सोडा का आतमध्ये? हे रेल्वे काय आहे ते? रेल्वे बघा काळ्या. अबे ऐक बोल. अबे ते मासं पकडायचे का रे? खूप वेगळं वापरले दोघं. हेच वापरते. आपण त्यांना मदत केलेली आहे. मदत केल्याबद्दल डॉन आपल्याला थँक्यू म्हणणार आहे. थँक्यू म्हणा बॉस व्हिडिओ मध्ये थँक्यू म्हणा. तुम्ही टेन्शन घेऊ नका. एक का 5 जण बघतो तो आपलं. अबे 1 2 3 4 5 जण व्हिडिओ बघतो तुम्ही. काढते आणि डबल 10 कमेंट आमचे असते. लहान पोराने पकडला आहे माणसा. तू पकडला ना? सगळ्याला फोन करतो ते फोन उचले ना. सगळ्यांच्या फोनवर फोन मी आमच्यासोबत मग चुकून विवेकला फोन केला. कोण म्हणलं तुझ्यासोबत होतो? मग तुम्ही सोबत होता रे रांडाच्या. मी आधी आणि प्राणी एका गाडीवर होतो. शिवाय झालं बघा. खरं सांग मी एक्सेस वर होतो. मग चुकून ह्याच्या घरची विवेकला फोन केले. त्याने मला सांगितलं रे बाबा 1 दिवस. तू माझा ऐक पहिला. मला जेवढं माहिती मी काय म्हणलं ब्लॉक बार कासते तू प्राण्या गाडी पंक्चर काढायला गेलता. मी बी होतो संघ. माझ्यासोबत होतो. मग नंतर त्याने गेला की नाही सारखा आमच्या घरच्यांचा फोन आला. मी काय तर बसवलो आणि फोन उचलत बंद केलो. नंतर आम्ही 3 गाडीवर आल्यावर म्हणे आलता. त्यानंतर हिप्पर का पैसे होतं. हिप्पर पैसे असल्यावर शिवराच्या फोनला नंबरला का फोन आलता. मग फोन आल्यावर त्याने उचलता. त्याने बोलायला 2-3 असं आहे इकडे फोन करून सांगितलो. तिसऱ्यांदा काय केलं चिडून त्यांचा पण फोन आला की त्याकडनं गाडी आणलेला म्हणून. घेतला नंबर. हो काकू आम्ही हरियाणा हॉटेलमध्ये जेवायला आलो. तुम्ही काय टेन्शन करू असं काय तर म्हणलं त्याने. आम्ही हिप्परगावला जेवायला आलो म्हणलं. हिप्परगावला मित्रा शेताकडे कासेगावला असं तसं आला. सांगितलं हिप्परगावला कोण आहे मग? अंडाच्या हिप्परगावच्या हरियाणा हॉटेलला जेवायला आलो म्हणणार रे. हिप्परगावच्या हरियाणा हॉटेल आहे. तुमच्या आईच्या गाडीत आहे. चांगला बोलवलं रे मी. फोन लावी ना मला तुझ्या आईची गाणं नको. पहिला नीट बोला. आद्या पहिले नीट बोलते. कमेंट देते तू काय खरंच कमेंट देते. मग युवाने सगळं वाकल्यावर यांची मावशी फोन केली. तुला म्हणला मी रुपा भवनीच्या आहे का म्हणता ना. त्यांची मावशी म्हणली तुला कासेगाववर आला 2 मिनिट लागतं का म्हणली. तिथे खरं ट्यूब पेटली त्यांच्या मावशीची. मग भाऊला घरी गेलो पगार. हे नाही मला घरी गेलो काय चोडच की मग ऐक माझं सांगितलं नव्हतं असं मावशी म्हणल्यावर म्हणला का नाही. ऐक माझं ऐक माझं. तू मावशी का म्हणली? मी काय म्हणलो ऐक. बोलू का? मी काय म्हणलो तू बोलणार. तू 15 बाप्पाचा ऐक. तू ऐक बस. मी बोलतो तू 15 बाप्पाचा आहे. तू माझा ऐक माझं. तू माझा ऐक पहिला. माझा ऐक. तू का म्हणला होता फोन आल्यावर असं इथे उर्फा भवानी पैसा म्हणला होता. मग
युवाने सगळं सांगितल्यामुळे तुमची आमची मावशी मावशी काय काय म्हणली म्हणली? कासेगाव म्हणली. कासेगावर नाही हिप्परगावर नाही, 2 मिनिट लागते का म्हणली. अरे तुला हिप्पर काय म्हणणं 5 मिनिट लागतं 2 मिनिट लागतं का म्हणले घरी आला असं म्हणल्यावर मी घरी गेल्यावर प्रणय काय केला पैसे आधी तू ठेवून घे असं करत माझ्या खिशात पैसे दिला त्याने माझे पैसे पण माझ्याकडेच आणि त्या मित्राचे प्रणयचे पैसे पण माझ्याकडे मी घरी घेऊन दाखवलो काय जेवलं तुम्ही म्हणलं मी पहिली गोष्ट बघ पैसे म्हणलं उलट डबल करून आणलं तेव्हा खुश झाले ग बसले तर पण काय जेवण दिलं नाही काय नाही जोरात बोलले जेवण दिलं नाही काय दिलं नाही एवढं घरच्यांपुढे टाळी वाजवत बाकी होता भाऊ एवढं जोरात बोलला. बरं ऐका चला ये, मी चला गाडी अबे हे हायाबुज आहे बरोबर आहे बरोबर आहे. तर मंडळी पुढे बघा फुल अंधार फुल अंधार फुल अंधार. तर अंधारात आपण चाललो आहोत. आम्हाला दाखवतो ए चला की रे चला की रे रे चल रे ए चल रे इर्या अरे इरे येडाय का रे कसलं घाबरायला लागला इर्या हाय रे मी अरे मला पळता येत येडा का रे हॅलो कुठं आहे लय असं इथे इरेसिंगच्या घरापाशी आलता येतो का म्हणून फोन लावला होता रे. इरेसिंगच्या घरापाशी आलता येतो का म्हणून फोन लावला होतो. तेच आठवणीने फोन लावला अर्जंट काम आहे 21 तारखेचं नियोजन करायचं जरा बड्डे इरेसचा. का तुला स्वतःला बोलायला भीतो ते तुला इर्या चल रे वर इकडे ढासा चालले तर असं तुझ्या आईची गाणं वर जायचं तुला फक्त बघून अरे बघून याला कसलं भ्या लागलाय हो मला तर माहिती मला भीती इऱ्या इथले पाकिट बी रद्दीच्या भावातले माग जातात. बघ आपल्याला एवढं तर मान्य आहे जाऊन फास्ट आपण पळू शकत नाही वरनं गाडी आहे ह्याच्याकडे हा मग आलं एवढं तुम्हीच जाऊन आम्ही दुसरं कोणाला असतं मी लगेच चालू असतो आपण तुमच्या सोबत नको बघितला का मी सोबत म्हणता "अय, चल 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 चल" केला अबे नंबर डिलीट करतो मी आता तू नंबर सांगू का 988 मला चल रे राहुल गांधीचं दे की नंबर डिलीट करतो पाठ दिला वापस येऊ चल रे अरे काय तुम्ही चेष्टा करतो रे भाई अरे बघ ऐक ऐक इथं बघ दुसरे कोण तर जर काय तर 2 मिनिटं जर काय तर अवघड झालं त्याच्याबद्दल चेष्टा करत नाही जर काय तर अवघड झालं त्याच्याबद्दल चेष्टा कुठं करता एवढ्या गांडीची असं करायला ऐक रे, बघ. हे बघा पुढे होता तू शिवराज अबे मी ऐक तुझ्यावर पण नाही घालतोय अबे तू हाय बॉस तुमच्या आपल्यासोबत त्यांनी दोघं आहेत त्याच्यामुळे नाही ते टॉर्च खाली कर रे पहिला लांब जाऊ नको त्यांनी लांब जात अंधारा. ए शिवराजा तिकडे आण त्याला. ए इऱ्या गाणं फाडून घ्यायला लागला ह्याच्या ह्याच्या शांडल अरे चौघजण हो तिथे जायचं तिथे चौघजण जायचं एडा तू तिथे अडकायला आम्ही येणार नाही एडा मोका कसा अडका लागला शांत बस. पहिला आपण दोघं जाऊ तिने दोघं जाऊन येतो. अरे पण कसलं गाणं फाडून घ्यायला लागलाय ना असं काय करायला काय कळी नाही का तुला सोडून पळून जाणार आहे मी एडा गांडीच्या ह्याच्या नको रे बाबा तुमचं चेष्टा कमी नसते जोरात असतं असंच असंच पाण्यात पण केला तिथं पवायला जाताना असं सेम रडारडी नाही रे अजून नाही बोकाचे चांगल्या माणसाला असं घाबरायला आतमध्ये त्रास आहे कशाचा? दिसण्याचा अबे हिऱ्या चल रे त्या जागी दिसत नाही सगळ्यात मेन प्लस पॉइंट आहे. खरं सांगा लागलो अरे तसल्या जागी चेष्टा करत नाही रे आणि पळून पण येत नाही हडग्या जाणार तर चौघ आणि येणार पण चौघ चल बरं माझं नाडा तुझ्या पायाला बांधू का उडला आहे घाला तुझ्या इथे हे अरे इमानदारी नेतोय बघ आता याने व्हिडिओ पण आहे आता चेष्टा केला मी वर गेल्यावर चुकून तुमच्या समोर नंबर डिलीट करणार आहे तुला घरी सोडून आता संपला हसला म्हणला म्हणजे रे बाबा ए बाहेर राहू दे नाडा काढून फाशी घेतो आता. ए साहेब तुझा गाडी घेऊन जा मला फोटो कर, मी चालत. आम्ही उसतर इथं उभा रे चले हे चले आद्या वरच आद्या चल वरच पहिला खाली टॉर्च मार पोलीस गिलीसला फोन लावून बोलवला. एक्सप्लोर टू ऑल कसलं वाटा लागले वरती जायचं चल अरे मी आहे रे उड्या ए तुझी आई घाल रे का वागतो
ये बे एक्सप्लोर ही झाट आहे त्यांनी स्वतः म्हणला म्हणताना त्यांनी आपली किंमत करत नाही का नाही आहे कसं वाटायला हिरा इथं स्वतःकडे टॉर्च करून बोल हे बाबा आद्या म्हणलं तसंच बघ जुगार वेगार हे होते आता तंबाखूचे हिऱ्यावर बघ एकदा ची 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 रे नी नी ची खडू बिडू आणायचं बे का तर लिहून गेला असता इथं आयटम आहे आयटम वाईफ कलेक्टिव्ह होमी प्लीज सबस्क्राईब हा अरे नाही बे ते व्हायचं बरं सांग बे ब्लॉगिंगसाठी वेगळं नाव काढ म्हणून ऐक बे हे नको आद्या एक सेल्फी घ्या नंतर काय म्हणणार फोटो मध्ये मागं कोणतरी झाले अबे तू एवढं घाबरतो कशाला मला एक मी घाबरतो नाही बे तू माझ्याबद्दल चेष्टा करतो तुम्ही 24 तास तरी ए नाही काय असल्या टायमाला चेष्टा करते तर हे करतो मग तू आमचं काय म्हणून चेष्टा करता नाही चेष्टा इथनं उडी मारून मरी जातो मी आद्याची नजर लेखत नाही तेव्हा पण काडीपेटी उडकले ना हे नको बे एवढा भोकाच्या न पेटो चल सगळं हे आद्या नको रे ह्याला भेटू आता हे ना भू लय अवघड व्हायला लागले ह्याचं जीवन भिंत तोडून आले आता इमानदारीने ढकला बिकला करू नका हो, बापरे. आता भाऊ याला खरं लाद घालू वाटायला लागले मला मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला कमेंट मध्ये सांगा हिरेश पण सांगते कमेंट मध्ये लय लांब आलाय हिरेश घरी जाऊन पहिला ऑपरेशनच्या टाक्याने हे बघा सांगू का तुम्ही अजून कुठं म्हणाल तिथे यायला तयार आहे फक्त एकच की माझ्यावर चेष्टा करू नका बांधाच हा बघ तुला सांग अरे बापरे एवढं ए नको रे ए नको ए बघ भोकाचा आमिर बाग तुम्हाला अजून सांगू का? अजून एक असंच कुठलं ठिकाणी जाऊन तिथे जाऊ कुठं हे तिकडं उद्या ऐक उद्या उद्या नको बे मला आता रस्ता माहिती नाही. सांगलो 5 मिनिटात जाऊ. आता एकच ठरवा आता एक ठरवा त्या टायमिंगला फ्री असू सगळे फ्री 6:30 आता जाऊ आता किती 7:30 झाले तर इरेशला फक्त ट्रायल दाखवून ट्रेलर दाखवून आणि उद्या डायरेक्ट पिक्चर शूट करू दे बसत बंद सांगू का देतो बघ माल तुला वर काढतो का साधा सुद्धा पित नाही ब्रँडेड टॉर्च धरलो आद्या तू शेवटी तुला मेहनत बहुत कर रहा है लोंडा अबे थोडं तुला पण काय आम्ही तुला भीती जर घातला नसतो का तर तू तसं तुमच्या वेशनारी झाला असता म्हणून आम्ही तुला भीती घालतो म्हणून आल्यासारखं विवेकचं नाव घेते डर होना चाहिए बरोबर काढे राहत आणला बरच्या त्याला बोल हो काच्या एक काडी विजूची पण इथं बघ किती आहेत आधी उडी मारायची ना स्ट्रगल फॉर ओनली आपला अर्धा एडिटर अरे आधीच उडी मारायची आधीच तर फागत नाही काय द्या वाचलं काय झालं आतमध्ये पडले करतो ना तिथं तसं करायचं कोण बोलवत नाही पुन्हा बघितलं तरी गाणंच करायला पाहिजे आता बंकापूर आणि रेणुका बॅनरचं माझ्यासाठी आई घाल्यांसाठी दोघांसाठी आफ्रिकाला पिडलाय इंग्लिश कसली बोलायला इंग्लिश बोल म्हणताना काय म्हण आपली इंस्टा आयडी काय आहे व्हिडिओ मध्ये बघ टॉर्च लाव बघ आणि त्याने अतिशाना काय विचारलंय मी टिकटॉक वापरतो म्हणून टिकटॉक इथं बॅन आहे म्हणून सांगायला आणि झूम करायला आता बघायला बघा बोलायला बघा आता कॅमेरा बघा ना गाडी मोठ्या माणूस दिसते चंद्रावरचे खड्डे बघताय नाही काय झालं आता टॉर्च लावणार आहे लांब असलं गाईड कर ते बघू काय होतं काय
डायरेक्ट ह्याच्यावरच सेल्फी होतं. कोण तर असू दे त्याच्या पैशाने घेतलं त्याने. हा ओग दिसतंय का बघा बघा. आता बोट लाव बरोबर तिथं. हा बघा तिथंच आता काढ बोट. तर मी म्हणतो ऐका ए शेट्या तिथं कुठं पोरगी आहे. बघितला त्याने किती टाकला ना घाबरताय. खरं सांग नक्की तर प्रॅक्टिस केला असेल. राहिलं तुम्ही मला प्रॅक्टिस तर नक्की केला असेल. तिच्यावर मला तुम्ही सगळं सांगितलं रे किती पाण्यात बॅनर कसला बघितला सनी लिओनी कुठं होतं ते बॅनर. अरे राहण्यात निघून गेली हे तुझ्या आई आत्ता लावलेत बॅनर. आता मला लावले कुठे येणार चेष्टा नाही करा. 70 रुपयाला चिकन रोल भेटते. कुठं कुठं एमएस तेरा कॅफेला. एमएस तेरा कॅफे बघायचं का जाऊन. बच्चों की खेलने की चीज नाही आद्या आज पाऊस फुल फॉर्म मध्ये आद्या. एक मिनिट वल्ल गवत कोण जाणार होतं का रे दिशा केसेस होते फास्ट.